Okay. Now we will next topic start. Amplifier. Amplifier. ओके. ॲम्प्लिफायर मीन्स काय, कालच एक्सप्लेन केलं होतं. नाऊ ॲम्प्लिफायर म्हणजे आपला जो ॲम्प्लिट्यूड आहे तो काय करतो, इन्क्रीज करतो. फॉर एक्झाम्पल सपोज आपलं साऊंड झालं, व्हॉईस झालं, त्याचा ॲम्प्लिट्यूड इतका आहे. ओके. देन आपण माईक लावतो राईट, आणि माईक थ्रू स्पीकरकडे जातो आपला साऊंड, अँड देन तो ॲम्प्लिफिकेशन ॲम्प्लिफाय काय होतं, इन्क्रीज होतं फर्स्टपेक्षा. ओके. सो ॲम्प्लिफायर मीन्स काय, इन्क्रीज द ॲम्प्लिफायर. ओके. ॲम्प्लिफिकेशन काय करतं, ॲम्प्लिट्यूड काय करतो, तो इन्क्रीज करतो. हा जो ॲम्प्लिट्यूड यू नो दॅट ॲम्प्लिट्यूड ना, द मॅक्झिमम डिस्टन्स ऑफ वेव्ह इट्स कॉल ॲम्प्लिट्यूड. सो हे ॲम्प्लिफायरचं वर्क काय आहे, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करतं. हे एक डिव्हाइस आहे की जे ॲम्प्लिट्यूड काय करतं, इन्क्रीज करतं. सो त्याला काय म्हणतात मग, ॲम्प्लिफायर. राईट नाऊ द डेफिनेशन. It is a device sorry, it is a device which increases amplitude increases amplitude of an अल्टरनेटिंग सिग्नल. ऑब्वियसली कसे सिग्नल्स असणार आहे, अल्टरनेटिंग सिग्नल्स. इट्स कॉल्ड ॲज ॲम्प्लिफायर. अँड देन ती प्रोसेस होते त्याला म्हणतात ॲम्प्लिफिकेशन. साऊंड इन्क्रीज, ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करतो, स्मॉल अमाऊंटचा ॲम्प्लिट्यूड लार्ज अमाऊंटमध्ये करतो. सो त्या प्रोसेसला ॲम्प्लिफिकेशन म्हणतात. अँड देन एक डिव्हाइस आहे की ते ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करण्याचं काम करतं. सो त्याला म्हणतात ॲम्प्लिफायर. ओके. इट्स कॉल्ड ॲज ॲम्प्लिफायर. इन ब्रॅकेट व्होल्टेज, करंट अँड पॉवर. ॲम्प्लिट्यूड वाढतं ॲज वेल ॲज व्होल्टेज पण वाढलं असतं, त्याच्यानंतर करंट पण इन्क्रीज झालेला असतो, अँड देन पॉवर ऑल्सो इन्क्रीजेस. इट इज अ डिव्हाइस इन्क्रीजेस the amplitude of an alternating signal. It's called amplification. Okay. Then next, working of amplification. Next reading taka. Working of ॲम्प्लिफायर. वर्किंग ऑफ 3 to 4 मार्क्सला विचारला जातो हा क्वेश्चन. डायग्राम ड्रॉ करा फास्ट.
डायग्राम ड्रॉ कर. हेडिंग टाक ॲम्प्लिफायर. ॲम्प्लिफायर. Amplifier is defined as a device which increases the amplitude of an alternating signal. It's called amplifier. Okay, and then next line मध्ये वर्किंग ऑफ ॲम्प्लिफायर. काल सांगितलं ना, ॲम्प्लिफिकेशन म्हणजे काय करतं, ॲम्प्लिट्यूड काय करतं, इन्क्रीज करायचं काम करतं. फॉर एक्झाम्पल ट्रान्झिस्टर कनेक्टेड असतो माईकमध्ये, तो व्हॉल्यूम इन्क्रीज करतो, राईट. स्मॉल व्हॉल्यूम लार्ज अमाऊंटमध्ये इन्क्रीज करतो, तर त्याला काय म्हणतात, ॲम्प्लिफिकेशन. ॲम्प्लिफायर ट्रान्झिस्टर त्याचं वर्क करतं. आणि सेपरेट आहे ॲम्प्लिफायर, जे DJ वगैरे असतात बघा, तिथं असं छोटंसं व्हॉल्यूम ॲडजस्ट करायचं असतं, ते आहे ॲम्प्लिफायर. वर्किंग ऑफ ॲम्प्लिफायर डायग्राम ड्रॉ करा. फक्त डायग्राम 2 मार्क्सला येऊ शकते आणि वर्किंग 3 to 4 मार्क्सला येऊ शकते. स्नेहल काय बेस साईडला म्हणजे हे व्होल्टेज काय आहे, VB. ओके. एमिटर कुठल्या साईडला आहे, ग्राउंड साईडला. म्हणजे कुठलं, ग्राउंड साईडला. ओके, आपण बघितलंय ग्राउंड साईडला असतं म्हणजे कुठलं असतं, NPN ट्रान्झिस्टर विथ कॉमन काय आहे, जो ग्राउंडला कनेक्टेड असतो तो कॉमन असतो. मग इथे कॉमन कोण आहे, इमिटर. ओके, अँड देन कलेक्टर कनेक्टेड आहे रजिस्टर लोडला, म्हणजे तो कोण आहे, VC. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन बॅटरी कनेक्टेड आहे आणि त्याचं हे काय आहे, वर्किंग डायग्रामच्या खाली घ्या. ॲम्प्लिफायर सर्किट कन्सिस्ट ऑफ NPN ट्रान्झिस्टर. NPN ट्रान्झिस्टर म्हणजे काय, NPN ट्रान्झिस्टर मीन्स
आपण ट्रान्झिस्टरचे 2 टाईप बघितले, एन पी एन. हेवली डॉप कोण असतं? ऑब्वियसली एन पी एन म्हटल्यावर सेंटरला कोण येतं? पी, म्हणजे बेस कोण असतो? पी. एन कलेक्टर अँड एन इमिटर. ओके. एम्प्लिफायर सर्किट कन्सिस्ट ऑफ एन पी एन ट्रान्झिस्टर with common emitter configuration. का? कारण की इमिटर कुठे कनेक्टेड आहे? ग्राउंडला. आणि जो कोणी ग्राउंडला कनेक्टेड असतो तो काय म्हटलं जातं? कॉमन इमिटर कन्फिगरेशन. नेक्स्ट लाईनमध्ये अप्लाइंग किर्चॉफ्स लॉ for input or output. So VBB is equal to VBE plus VB. Okay, VBB is equal to VBE. आता according to Ohm's law we know that V is equal to काय असतं? IR. ओके. सो काय येईल मग? VBB is equal to VBE प्लस कोणाचं बघतोय आपण? व्होल्टेज बेसचं, राईट. सो करंट पण कोणाचं येणार आहे? बेसचा. रेजिस्टन्स पण कोणाचं येणार आहे? बेसचं. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. इफ वी अप्लाय इनपुट सिग्नल, हे 2 सेंटेन्स झाले. इक्वेशन लिहून 2च लिहा आहे. इफ वी अप्लाय इनपुट सिग्नल, बोथ साईडला इनपुट सिग्नल अप्लाय केल्यानंतर व्ही बी बी काय होऊन जातो? व्ही इन प्लस व्ही बी. कारण की इनपुट आहे व्होल्टेज इनपुट, अँड देन दोघांची ॲडिशन म्हणजेच आपला काय आहे? व्ही बी बी. ओके. सो नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. व्ही इन प्लस व्ही बी ई इज इक्वल टू VBE प्लस IB/RB. आता VB गेट कॅन्सल. राहिलं काय मग? फक्त V in इट्स इक्वल टू काय आला आपला? IB/RB. ओके. बॉक्स करा इक्वेशन 1. कारण की इनपुटवर पण तुम्हाला व्होल्टेज इनपुटवर पण न्यूमेरिकल्स वगैरे विचारले जातं. नाव नेक्स्ट लाईनमध्ये if VBE changes then IE व्होल्टेज बेसचा आहे तर करंट पण कोणाचा असणार आहे? सॉरी, IE VBE आहे ना. सो व्होल्टेज बेस इमिटर. सो करंट कोणाचा असणार आहे? इमिटरचा. सो आपण त्याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. म्हणजे VBE चेंजेस टू द IE. Also changes due to that IC, current collector, IC also changes VCE, also change to keep VCC constant. Now next line मध्ये applying Kirchhoff's law to the output loop
ते इनपुट लूप होतं, आता हे आउटपुट लूप. आउटपुट लूपला काय येणार आहे, VCC प्लस इज इक्वल टू कोणाशी, आता VCC ऑब्विसली कलेक्टर अँड इमिटर, राईट, आणि VCE प्लस VC सेम ॲज इट इज. जसं तिकडे आपण काय V इज इक्वल टू IR अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, इकडे काय येईल VCE प्लस ICRC. देन VCC कॉन्स्टंट आहे, सो कॉन्स्टंट म्हणजे ही टर्म 0 असेल, देन 0 इकडे. देअरफॉर VCC इज इक्वल टू कॉन्स्टंट, देन VCC इज इक्वल टू 0. नेक्स्ट लाईनमध्ये सो आपला VCE हा इकडे प्लस आहे, इकडे जाऊन काय होईल मायनस ICRC. VCE इज इक्वल टू मायनस R अँड आपण R काय घेतोय, लोड घेतोय, राईट. सो VCE इज इक्वल टू मायनस ICRL, लोड कनेक्टेड. देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, वी नो दॅट बीटा AC is equal to IC upon IB. नेक्स्ट लाईनमध्ये IC इज इक्वल टू काय येईल मग IC ची व्हॅल्यू, IC इज इक्वल टू IB इंटू बीटा AC. IC इज इक्वल टू, सो ही व्हॅल्यू इथे पुट करा, म्हणजे आपला होल VCE इज इक्वल टू काय येईल, RL पुढे घेऊन मायनस RL IB इंटू बीटा AC. एन VC म्हणजेच काय आहे आपला आउटपुट. देन VO इज इक्वल टू मायनस बीटा AC इंटू RL IB, हे मिळालं आपल्याला VO आणि हे होतं VA. ओके, नाउ नेक्स्ट लाईनमध्ये घ्या, From this equation we can conclude that the output signal is amplified. Right? आपला Vin काय आला होता, फक्त IB आणि RB आला होता. ओके, देन ॲम्प्लिफाईड म्हणजे आउटपुट काय झालं, ऑब्विसली इन्क्रीज झालं. हे वर्क कुणी केलं आहे मग, ॲम्प्लिफायर. नोट घ्या, निगेटिव्ह साईन इंडिकेट दॅट इनपुट अँड आउटपुट सिग्नल, are out of phase. ओके, क्लिअर. फर्स्ट आपण काय कॅल्क्युलेट केला, VBB घेतला. ओके, त्याच्यानंतर VCC घेतला. पहिले VBB कॅल्क्युलेट करून घेतला, VBE प्लस VB, अँड वी नो दॅट अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. कोणाचं बघतोय व्होल्टेज, बेसचं. ऑब्विसली करंट पण कोणाचं येणार आहे, बेसचं, आणि रेजिस्टन्स पण कोणाचं येणार आहे, बेसचं. सो IB RB अँड देन Vin ने काय केलं, ॲड केल्यानंतर Vin प्लस VBE म्हणजेच काय आहे आपला VBE, तो पुट केला तिथे. मग त्याच्यामध्ये VB गेट कॅन्सल झाला आणि आपला Vin आला IB
आर बी. त्याच्यानंतर व्ही सी सीमध्ये घेतल्यावर व्ही सी ई प्लस व्ही सी, अगेन व्ही सी म्हणजे आय सी, अँड देन तो लोड घेतोय म्हणून आपण आर सी काय घेतला आहे, लोड आर एल, अँड देन व्ही सी इज इक्वल टू मायनस आय सी आर एल. मायनस कसा घेतला, हा व्ही सी ॲज इट इज राहिला, हा इकडे शिफ्ट झाला, प्लसचा काय झाला, मायनस. And then beta, we know that beta AC is equal to IC upon IB, then IC is equal to IB into, आणि ह्या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केल्यानंतर आपला आउटपुट आला मायनस बीटा AC इंटू आर एल आय बी. क्लिअर. नेक्स्ट हेडिंग टाका, ट्रूथ टेबल, सॉरी लॉजिक गेट. नेक्स्ट लॉजिक गेट. Logic gate. A digital circuit, logic gate मध्ये घ्या, a digital circuit with one or more input, a digital circuit with one or more input signals, with one or more input signals, but only one output signal, but only one output signal is called as logic gate. म्हणजे इनपुट किती आहे, एक किंवा एकापेक्षा जास्त, वन ऑर मोर, बट त्याचं आउटपुट कसं असणार आहे, एकच सिग्नल, सो त्याला काय म्हणतात मग, लॉजिक गेट. कंटिन्यू. इट इज अ स्विचिंग circuit, it is a switching circuit that follows, it is a switching circuit that follows certain logical relationship between the input and output, between the input and output voltages. Next, truth table. 2 मार्क्सला डेफिनेशन विचारल्या जातात ह्या. ट्रूथ टेबल. The truth table shows all possible combinations. The truth table shows all possible combinations repeat करू. Truth table, all the possible combinations of the input and corresponding outputs. It defines the function, continue. It defines the function of logic gate, and helps understand the behavior of logic gate. Understand the behavior of logic gate. Then next, Boolean expression. The mathematical statement
the mathematical statement that provides the mathematical statement that provides the relationship between the input and the output of logic gate. The input and the output of logic gate, it's called Boolean expression. It's called, ओके, त्यांच्यातलं जे रिलेशन आहे मॅथमॅटिकल इनपुट्स अँड आउटपुट प्रत्येक ट्रूथ टेबलचं प्रत्येक लॉजिक गेटचं त्याला काय म्हटलेलं आहे, बुलियन एक्सप्रेशन. ओके, त्याच्यामध्ये घ्या मग आता फर्स्ट नॉट गेट. फर्स्ट नॉट गेट symbol x y. फोर टू 5 मार्क्सला येऊ शकतं. सगळे लॉजिक गेटचे ट्रूथ टेबल, बुलियन एक्सप्रेशन आणि सिम्बॉल लिहायचे. नेक्स्ट अँड गेट. बंद राहिलं. 101100.
अँड म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन होतं त्याचं काय ए डॉट बी. ओके, सो 1 1 काय होणार आहे 1 1 इंटू 1 1 0 इंटू 1 0 1 इंटू 0 0 0 इंटू 0 झिरोच. तो कुठला गेट झाला अँड गेट. त्याचं सिम्बॉल त्याचं ट्रूथ टेबल अँड बुलियन एक्सप्रेशन. नेक्स्ट आहे ऑर गेट. तर 1 + 1 काय असणार आहे 1 0 + 1 1 1 + 0 1 0 + 0 0. ट्रूथ टेबल एक्स अँड वाय अँड देन बुलियन एक्सप्रेशन वाय इज इक्वल टू ए प्लस बी. हो हो, इनपुट एक्स, अच्छा सॉरी ए आणि बी, एक्स वाय घेतलं तरी चालेल, इथे झेड घ्यायचं मग. ए टर्मिनल बी टर्मिनल. झालं. नेक्स्ट आहे नॅन्ड. नॅन्ड काय असणार आहे फक्त इथे नॉट गेट जॉईन करायचा, बाकी सगळं सेम. याचं पूर्ण अपोजिट. नॅन्ड गेट. ओके, सिम्बॉल ए बी सॉरी वाय असा पण सिम्बॉल घेऊ शकता, किंवा ए बी वाय. ट्रूथ टेबल इनपुट ए बी आउटपुट वाय. आता तिथे काय होतं 1 0 1 0 1 1 0 0. आता इथे 1 1 काय होता 1. याचं पूर्ण काय असणार आहे नॉट गेट म्हणजे अपोजिट, म्हणजे 1 1 आहे तिथे काय असेल 0. जिथे 0 आहे तिथे 1 1 1. क्लिअर. बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू ए इंटू बी वरती बार.
झालं. नेक्स्ट आहे आता नेक्स्ट कुठला नॉर, जो कोणाच्या ऑरला काय आहे नॉट गेट कनेक्टेड. आता इथे 1 1 1 काय होता, 1 1 1 काय होता 1 होता. इथे काय होईल 0, इथे काय होईल 0 0 आणि लास्ट 1. पूर्ण ऑरच्या अपोजिट. अँड देन बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू a प्लस बी वरती त्याच्या पूर्ण अपोजिट. म्हणजे वरती फक्त बार ट्रूथ टेबल, जिथे 1 आहे तिथे 0 येईल, जिथे 0 आहे तिथे 1 येईल. दोघी पण सिम्बॉल लिहू शकता तुम्ही. नॉट गेट अटॅच. झालं. देन नेक्स्ट आहे एक्सॉर. एक्सॉर सिम्बॉल त्याचा असं असणार आहे. ओके. अँड देन ट्रूथ टेबल जिथे सेम आहे तिथेच फक्त 1 येणार आहे, बाकी सगळे इनपुट आउटपुट A B and Y 1 0 1 0 1 1 0 0. जिथे सेम कंडिशन आहे तिथे 0, म्हणजे 1 1 ला 0 0 0 ला 0, बाकी 1 1. अँड देन बुलियन एक्सप्रेशन y इज इक्वल टू a प्लस b इंटू a प्लस b. सॉरी ते प्लस आहे ना, एक सेकंड. y इज इक्वल टू ओके. सपोज ए इथे फर्स्ट 1 घेतला तर त्याचा कोण आहे वरती म्हणजे नॉट आहे, म्हणजे 0 0 इंटू 1 1. तुम्ही प्रत्येक हे एकदा करून बघा हवं तर.
फर्स्ट एक्झाम्पल घेतलं सपोज आपण 1-1चं. ओके, 1-1चं म्हणजे ए काय आहे 1, बी काय आहे 1. ओके, अँड देन A1 वरती काय आहे त्याला नॉट आहे म्हणजे 1चा काय होऊन जाईल 0. इकडे बीला आहे म्हणजे 1चा काय होऊन जाईल 0. अँड देन 1+1 म्हणजे काय येईल तो आपण बघितला आहे 0 आणि त्याचा नॉट म्हणजे तो काय झाला XOR. नक्की याची एक्झाम्पल येईल सॉल्व करता. ऑर गेट असेल एखादं घेऊ का. टू ऑप्टेन हे लिहून झालं सगळ्यांचं. जास्त नाही विचारत तुम्हाला, विचारलं तर फक्त ट्रूथ टेबल विचारतात. एक्सप्रेशन पण नाही आहेत जसं तुम्हाला मॅथ्समध्ये आहे ना, एक्सप्रेस करावं लागतं, प्रूव्ह दॅट शो दॅट करावं लागतं ना, मोठे मोठे एक्सप्रेशन आहे. तसं इथे काहीच नाही, ते फक्त ट्रूथ टेबल आहे आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झामला त्याच्यावर क्वेश्चन्स जास्त विचारले जातात. To obtain an output, y is equal to 1. Y is equal to 1 from the following circuit. Okay. Calculate the input. सो आपल्याला आउटपुट दिलेलं आहे 1. ओके, आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे इनपुट, जे काय यायला पाहिजे आउटपुट वाय असलेलं इनपुट. राईट. सो बुलियन एक्सप्रेशनवरून आता इथे कुठे नॉट आहे का नॉट नाही. प्रत्येक ट्राय करा. आता सपोज त्यांनी कुठला गेट घेतलेला आहे हा फर्स्ट कुठला गेट घेतलेला आहे पहिला, सॉरी सेकंड, हां, आणि नेक्स्ट कुठला आहे अँड गेट. हा इथे अँड आहे, सॉरी इथे अँड गेट. ओके, मग आपल्याला आउटपुट किती यायला पाहिजे 1. मग त्याच्यामध्ये आता फर्स्ट कंडिशन घेऊया. आउटपुट 1 येण्यासाठी ऑब्विसली इथे पण काय पाहिजे, हा कुठला गेट आहे अँड गेट आहे. मग अँड गेटचं असं कुठलं इनपुट आहे की त्याचं 1 येतं, ट्रूथ टेबलमध्ये चेक करा. अँड गेटचं असं 1-1, राईट, म्हणजे इथे काय यायला पाहिजे 1-1. ओके, देन अगेन हा 1 आहे म्हणजे इथे काय असणार आहे C 1च आहे. आता इथे बघा हा कुठला गेट आहे ऑर गेट आहे. राईट, ऑर गेटचं असं कुठलं आउटपुट आहे की तो 1 यायला पाहिजे. इनपुट असे कोणते आहे की त्याचं आउटपुट 1 यायला पाहिजे. काय 1-0. ओके, ज्याचे आउटपुट 1 यायला पाहिजे असे कुठले 1-1 आहे 1-0 आहे. ओके, बट इथे आता इकडे हा 1 आहे तर इथे काय येईल हा 1 आणि इथे काय घ्यावं लागेल आपल्याला 0. म्हणजे असे कुठलं आउटपुट आहे की त्याचं इनपुट आहे की त्याचा y इज इक्वल टू काय येतो 1 येतो. मग असे कुठले 1-0-1. कळालं. A1 B0 आणि C1. तुम्ही सॉल्व करून बघा हवं तर काय येईल A इंटू काय येईल. कळालं का मी काय सांगते. सॉल्व करून बघा कसं सॉल्व करणार. ऑर गेट आहे म्हणजे काय प्लस येईल का मल्टिप्लिकेशन येईल प्लस. मग 1+0 काय 1. ओके, देन 1 इंटू 1 काय 1 झालं. फक्त तुम्हाला एवढंच लिहायचं आहे. फर्स्ट y इज इक्वल टू, डायग्राम काढली ही, y इज इक्वल टू झालं
a plus b, y is equal to a plus b, then 1 plus 0 is equal to 1. नेक्स्ट लाईनमध्ये आता हा आपला 1 आलेला आहे, राईट. नेक्स्ट लाईनमध्ये y इज इक्वल टू, पुढचा कुठला गेट आहे, अँड म्हणजे मल्टिपल. y इज इक्वल टू a डॉट b, a डॉट b, a डॉट b म्हणजे 1, हा 1 आला, हा 1 घेतला आहे, a डॉट b म्हणजे 1 डॉट 1 इज इक्वल टू 1. सो काय येईल इनपुट, y इज इक्वल टू 1 आला पाहिजे, म्हणजे a b c काय येईल 1 0 1 इनपुट 1 0 1. ठीक आहे, चॅप्टर इथे संपलं. याच्या रिलेटेडच एक्झाम्पल विचारले जातात, अँड गेट, नॉट गेट वगैरे. नेक्स्ट चॅप्टर ड्युअल नेचर ऑफ, करायचं ना स्टार्ट, करावंच लागेल. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. काही डाऊट आहे या चॅप्टरमध्ये? काय काय बघितलं? काय होतं चॅप्टरचं नाव? काय काय बघितलं या चॅप्टरमध्ये? डायोड सगळ्यात इझी. अजून डायोड, त्याच्यानंतर पी टाईप, रेक्टिफायर, सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचे कुठले कुठले टाईप्स बघितले? अजून ते तर टाईपचे टाईप्स आहे, सब टाईप्स आहे ते. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? नाही आठवते आता. काय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर म्हणजे काय? घरी स्टडी करताय ना? नाही करत आहे. काय इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर मीन्स? सापडलं का? प्युअर फॉर्ममध्ये जे असतात त्याला इंट्रिन्सिक म्हणतात, आणि इम्प्युअर फॉर्ममध्ये असतं त्यांना एक्सट्रिन्सिक. आणि एक्सट्रिन्सिकचे 2 टाईप्स आहे, NPN आणि PNP. NPN म्हणजे काय? फॉरवर्ड बायसिंग, रिव्हर्स बायसिंग. NPN, PNP. बायसिंगचे 2 टाईप्स. फॉरवर्ड बायसिंग म्हणजे N इज कनेक्टेड निगेटिव्ह, P कनेक्टेड पॉझिटिव्ह, आणि रिव्हर्स म्हणजे अपोजिट असतं, P कनेक्टेड निगेटिव्ह, N कनेक्टेड पॉझिटिव्ह. ओके. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ ब्लॉक डायग्राम ऑफ रेक्टिफायर बघितलं होतं. रेक्टिफायरचं वर्क काय आहे? कन्वर्टिंग AC टू DC. देन त्याच्यामध्ये ब्लॉक डायग्राम होती. रेक्टिफायर, फिल्टर, डायोड कनेक्टेड वगैरे होतं. त्याच्यामध्ये फिल्टर काय करतं, जे काही थोडेफार कंपोनंट्स असेल ते काय करतं, रिमूव्ह करतं, पुढे AC टू DC कन्वर्ट करतं आउटपुटला. त्याच्यानंतर अजून काय बघितलं होतं? फुल वेव्ह अँड हाफ वेव्ह. हाफ वेव्ह आणि फुल वेव्हमध्ये हाफ वेव्ह कन्सिडर केल्यानंतर फुल वेव्ह काय होतं, त्याच्यामध्ये आउटपुट 2 प्रकारचे असतात, 2 टाईप्सचे. त्याच्यामध्ये फर्स्ट आउटपुट आपली कशी आली होती, एक हा असेल तर नेक्स्ट हा असतो, आणि देन ती DC करंट कशी असते अशी, आणि
AC अशी अल्टरनेटिव्ह करंट आहे, डायरेक्ट करंट. त्याच्यानंतर डायोड्स कुठले कुठले टाईप बघितले होते डायोडचे. फर्स्ट कुठला डायोड बघितला होता? झेनर डायोड, राईट. झेनर डायोड कुठलं बायसिंग आहे, त्याचं युजेस काय आहे, चार्ट लिहून दिला होता ना, राईट. व्होल्टेज रेग्युलेटेड करणं. त्याच्यानंतर नेक्स्ट फोटो डायोड. फोटो डायोडचं काय वर्क आहे? फोटो डायोड कुठली एनर्जी कन्वर्ट करतं, कशामध्ये? लाईट एनर्जी कन्वर्ट करतं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये. मग त्याचं वर्क काय आहे, म्हणजे युजेस काय आहे? फोटो सेन्सर अँड फोटो डिटेक्टर. त्याच्यानंतर नेक्स्ट काय बघितलं होतं? सोलार सेल. सोलार सेल काय वर्क करतं? त्याचं प्रिन्सिपल काय आहे? सोलर एनर्जी कन्वर्ट टू इलेक्ट्रिकल एनर्जी. त्याचं युजेस काय आहे? राईट. आणि त्याचं बायसिंग कुठलं आहे? झिरो बायसिंग. नेक्स्ट कुठला बघितला होता? LED, लाईट इमिटिंग डायोड, राईट. त्याचं बायसिंग फॉरवर्ड बायसिंग. लाईट इमिटिंग LED काय वर्क करतं, म्हणजे प्रिन्सिपल काय आहे त्याचं? इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट टू लाईट एनर्जी. युजेस काय आहे? भरपूर युजेस आहे. सिग्नल्स आहे, डिस्प्ले वगैरे, त्याच्यानंतर डेकोरेशन वगैरे. त्याचं सेपरेट वर्किंग वगैरे पण लिहिलेलं आहे आपण सगळ्या डायोडचं. पण मग मेन हा चार्ट आहे, याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता सर्किटचं वर्किंग वगैरे. नेक्स्ट कुठला डायोड होता? सिम्पल डायोड. सिम्पल डायोड ॲज काय यूज करतो? फोटोव्होल्टिक. म्हणजे त्याचे युजेस काय आहे? रेक्टिफायर म्हणून. आणि प्रिन्सिपल AC टू DC, जे आपण रेक्टिफायरमध्ये बघितलंच होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरचे 2 टाईप्स आहे, NPN ट्रान्झिस्टर अँड PNP ट्रान्झिस्टर. ओके. त्याच्यामध्ये बेस इमिटर, कलेक्टर, 3 टर्मिनल्स आहे. टाईप्स किती आहे? 2 टाईप्स आहे, NPN अँड PNP. बट टर्मिनल किती आहे? 3 टर्मिनल आहे. कुठले कुठले? इमिटर, कलेक्टर अँड बेस. मग त्याच्यामध्ये कॉमन इमिटर म्हटल्यावर ग्राउंड कनेक्टेड कोण असतो? इमिटर. आणि ॲरो इनवर्ड असला म्हणजे तो कोण असतो? नक्की PNP. आणि ॲरो आउटवर्ड असला म्हणजे कोण असतं? NPN. त्याच्यानंतर कॉमन बेस कन्फिगरेशन, म्हणजे ग्राउंडला कोण आहे? बेस. त्याच्यानंतर कॉमन कलेक्टर कन्फिगरेशन, म्हणजे ग्राउंडला कोण आहे? कलेक्टर. त्याच्यानंतर ॲम्प्लिफायर, राईट. ॲम्प्लिफायर मीन्स काय? ॲम्प्लिफायर म्हणजे हे डिव्हाइस आहे जे काय करतं? ॲम्प्लिट्यूड इन्क्रीज करतं. सो त्याला काय म्हणतात? ॲम्प्लिफायर. मग वर्किंग ऑफ ॲम्प्लिफायर बघितलं, राईट. त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रूथ टेबल. अजून एक बघितलं होतं रेक्टिफायर आणि रेक्टिफिकेशन वगैरे प्रोसेस आहे. रेक्टिफायर AC टू DC, रेक्टिफिकेशन म्हणजे त्या प्रोसेसला रेक्टिफायर म्हणतात. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल म्हणजे काय? 1 or more इनपुटचं एकच आउटपुट येतं, राईट. सो त्याला म्हणतात ट्रूथ टेबल. त्याच्यानंतर लॉजिक गेट. त्याच्याशी रिलेटेड जे आपण टेबल करतो त्याला म्हणतात ट्रूथ टेबल. आणि बुलियन एक्सप्रेशन मीन्स काय? मॅथमॅटिकल प्रूफ करतो आपण, त्याला म्हणतात बुलियन एक्सप्रेशन. मग कुठले कुठले गेट बघितले? फर्स्ट नॉट, त्याच्यानंतर अँड गेट, त्याच्यानंतर ऑर गेट, त्याच्यानंतर नॅन गेट, आणि त्याच्यानंतर नॉर गेट आणि एक्सऑर गेट. ओके. तुम्ही पहिले नॉट घेतला, त्याच्यानंतर ऑर घेतला, ऑर नंतर लगेच नॉर घेतला तरी चालेल, म्हणजे तुम्हाला इझी जाईल, कारण त्याच्या पूर्ण तो अपोजिटच आहे. त्याच्यानंतर अँड घेतला, अँड नंतर नॅन्ड घेतला तरी चालेल. फक्त सगळं सेम आहे, फक्त काय असतं? नॉट अटॅच. नॉट म्हणजेच त्याच्या अपोजिट. ठीक आहे. तर नेक्स्ट चॅप्टरचं नाव ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन. बाकी आहे ना? ओके, आहे टाईम अजून. रेडिएशन्स अँड मॅटर. ओके. 4 to 5 मार्क्सला आहे हा चॅप्टर. ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. ओके.
आता ड्युएल नेचर ऑफ रॅडिएशन. रॅडिएशन म्हणजेच काय? लाईट, राईट. रॅडिएशन इट मीन्स लाईट. आणि लाईट कोणत्या फॉर्ममध्ये आहे? पार्टिकल अँड वेव्ह फॉर्म. सो म्हणून याला काय म्हटलेलं आहे? ड्युएल नेचर. क्लिअर? म्हणून याला म्हटलेलं आहे ड्युएल नेचर. आता पार्टिकल वेव्ह तर ठीक आहे, लाईट आपल्याला सपोज कुठे एक छोटासा गॅप असेल तिथून लाईट आपल्याला या फॉर्ममध्ये दिसते, ओके, वेव्ह फॉर्ममध्ये. बट एखादं छोटंसं होल्स आहे, तुम्ही बघितलं असेल ना सनरेज, उन्हाचे ते लाईट असे पार्टिकल्स दिसतात. सो ही जी वेव्ह आहे ती एकदम क्लोज असली तर काय तयार होतो? एक पार्टिकल तयार होतो. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? पार्टिकलच्या फॉर्ममध्ये पण आहे आणि वेव्ह फॉर्ममध्ये पण आहे, ओके. लिहिलं आहे शॉर्टमध्ये, लिहून घ्या. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. पार्टिकल इज कॉर्पस्कुल्स. पार्टिकल इज corpuscles. CORP. कॉर्पस्क्युलर थेरी असेल ना केमिस्ट्रीमध्ये. PUSCLES इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. नेक्स्ट लाईनमध्ये वेव इन द फॉर्म ऑफ इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. वेव इन द फॉर्म ऑफ इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन. सेम ॲज इट इज मॅटरचं पण तसंच आहे. रॅडिएशन म्हणजेच लाईट पार्टिकल अँड वेव्ह. सिमेट्री कोणाबद्दल आहे? सेम मॅटरबद्दल. सो मॅटरसुद्धा कोणत्या फॉर्ममध्ये आहे? पार्टिकल फॉर्ममध्ये आणि वेव्ह फॉर्ममध्ये. सिमेट्री मॅटर, पार्टिकल अँड वेव्ह फॉर्ममध्ये. म्हणून त्याला पण काय म्हटलेलं आहे? ड्युएल नेचर ऑफ मॅटर. झालं. नेक्स्ट हेडिंग टाका. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. ओके. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन मीन्स काय? जे चार्ज पार्टिकल्स आहेत, जे चार्ज पार्टिकल आहे ते कोणत्या फॉर्ममध्ये? स्ट्रेट लाईनमध्ये चालत आहे. इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. जे चार्ज आहे ते इलेक्ट्रिक मॅग्नेटिक. ही पूर्ण समजा इलेक्ट्रिक आहे अँड देन ही काय आहे? मॅग्नेटिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि ते कुठे जात आहे? वेव्ह फॉर्ममध्ये पुढे जात आहे, राईट. सो म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. कळतंय? हे काय आहे? ही जी वेव्ह आहे ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहे. आणि सपोज ही खालची आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्हमध्ये झालं असेल, ही खालची काय आहे? इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आणि देन ते काय होत चालले? स्ट्रेट लाईनमध्ये. ही इलेक्ट्रिक आहे, ही मॅग्नेटिक आहे, एकमेकांना परपेंडिक्युलर फॉर्ममध्ये स्ट्रेट लाईनमध्ये चालले. सो त्यांना काय म्हणतात मग? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन. 2 मार्क्सला डेफिनेशन विचारली जाते. त्याच्यामध्ये घ्या radiations that are caused by the acceleration of charge, particle and consist of
Electric and magnetic field consist of electric and magnetic fields vibrating sinusoidally at right angles to each other and to the direction of propagation are called electromagnetic radiations. ओके, इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड चार्ज टूवर्ड्स ते कोणत्या फॉर्ममध्ये जातात, सायनोसायडली ॲज अ राईट अँगल. सो त्या वेळेला काय म्हणतात मग, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स. नेक्स्ट घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्ह. ओके, जेव्हा ते पार्टिकल्स व्हायब्रेटिंग होतात, ऑब्विसली त्यांचा ॲम्प्लिट्यूड, त्यांची फ्रिक्वेन्सी, त्यांचा टाईम पिरियड हा कसा असतो, सेम असतो. चेंज होतो का? सपोज इकडे हाय ॲम्प्लिट्यूड आहे, इकडे हाय, इकडे एकदम हाय, चेंज होतो का? नाही. सो त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे की तो जे व्हायब्रेटिंग होतो पार्टिकल तेव्हा सेम ॲम्प्लिट्यूड असतो. ऑब्विसली ॲम्प्लिट्यूड सेम आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी पण सेम आहे, टाईम पिरियड पण सेम आहे. हे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स घ्या. फर्स्ट, ऑल द व्हायब्रेटिंग particles of medium have same amplitude, period and frequency. Second characteristics, state of oscillation that is phase change from particle to particle. Phase change for particle to particle. Okay. नेक्स्ट घ्या, फ्रिक्वेन्सी अँड वेव्ह नंबर. नेक्स्ट हेडिंग टाका. फ्रिक्वेन्सी अँड वेव्ह नंबर. फ्रिक्वेन्सी तर माहितीच आहे सगळ्यांना, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. ओके, घ्या मग फ्रिक्वेन्सी. नंबर ऑफ सायकल्स, फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ सायकल passing in 1 second. Number of cycle passing in 1 second, it's called as frequency. Frequency is denoted by, माहिती तुम्हाला, n ने पण डिनोट करतात, f ने पण डिनोट करतात, v ने पण डिनोट करतात, म्यू ने पण डिनोट करतात. ओके, सो n is equal to 1/t. SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी काय आहे? फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हां, अच्छा, टीचर्स बघून सांगितलं का? फ्रिक्वेन्सीचं युनिट काय? हां, हर्ट्ज, HZ, हर्ट्ज. देन नेक्स्ट, वेव्ह नंबर. ओके, number of wave per unit distance. और करून घ्या. रेसिप्रोकल ऑफ वेवलेंथ of the light, it's called wave number. ओके, ऑब्विसली वेव कंप्लीट होते, सो डिस्टन्स किती येतो इथे? 2π. ओके, आणि तो डिस्टन्सला आपण काय म्हणतो? लॅम्डा. म्हणजे काय?
2 pi by lambda. It is denoted by k. Wave number is denoted by k. So k is equal to 2 pi upon lambda. नेक्स्ट हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ पार्टिकल्स ऑफ मॅटर. नेक्स्ट हेडिंग टाका, फॉर्म्युला लिहिला ना, के इज इक्वल टू 2 पाय बाय लॅम्बडा. प्रॉपर्टीज ऑफ पार्टिकल ऑफ मॅटर. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी, मॅटरची प्रॉपर्टी काय असते की जो पार्टिकल आहे तो कसा असला पाहिजे, खूप स्मॉल. द पार्टिकल्स ऑफ मॅटर, फर्स्ट प्रॉपर्टी, द पार्टिकल्स ऑफ मॅटर आर व्हेरी व्हेरी स्मॉल, आर व्हेरी व्हेरी स्मॉल. सेकंड प्रॉपर्टी, द पार्टिकल ऑफ मॅटर, द पार्टिकल ऑफ मॅटर हॅव स्पेस बिटवीन देम. ऑब्वियसली त्यांच्यामध्ये कसा स्पेस असला पाहिजे तरच तो मॅटर कन्सिडर, थोडाफार तरी. हॅव अ स्पेस बिटवीन देम. थर्ड प्रॉपर्टी, द पार्टिकल ऑफ मॅटर आर कॉन्स्टंटली मूविंग. And fourth property, the property of matter attract to each other. Attract to each other. 2 marks ला प्रॉपर्टी विचारू शकतात. ओके. Then next, momentum of particle. Momentum of particle. Momentum म्हणजेच काय, product of mass and velocity, right? Momentum of particle. The momentum of particle is defined as the product of mass and velocity. Mass and velocity. Momentum is denoted by p bar. लक्षात ठेवायचं, p bar ने डिनोट करतात. Momentum is denoted by p bar, and then p bar is equal to mass into velocity. So vector form मध्ये m into p bar. SI युनिट काय येईल मग याचं, मासचं काय, kg, आणि वेलोसिटीचं मीटर पर सेकंड. सो kg इंटू मीटर पर सेकंड. SI युनिट ऑफ मोमेंटम इज. नेक्स्ट नोट घ्या, द पार्टिकल ऑफ मॅटर. नोट, the particle of matter can possess the kinetic energy. Obviously इकडून तिकडे जातात ते, मोशन मध्ये असतात का, नाही. सो त्यांना कुठली एनर्जी कन्वर्ट करतात, कायनेटिक